ग म भ न मराठी भाषा कार्यशाळेच्या सर्व सख्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताच्या इतिहासात अनेक धाडसी आणि प्रेरणादायी महिलांनी समाजाला नवी दिशा दिली आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे डॉक्टर रखमाबाई राऊत. भारतातील पहिल्या स्त्री प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. पण त्यांच्या या यशामागे संघर्ष, धैर्य आणि शिक्षणाची जिद्द अशी एक विलक्षण कथा दडली आहे. रखमाबाई यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबई येथे झाला. त्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे बालपण काहीसे कठीण परिस्थितीत गेले. काही काळानंतर त्यांच्या आईने डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्याशी पुनर्विवाह केला. सखाराम अर्जुन हे त्या काळातील नामांकित डॉक्टर आणि समाजसुधारक होते. त्यांनी रखमाबाईच्या आयुष्यात मोठी भूमिका बजावली. त्यांनी रखमाबाईंना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. परंतु त्या काळातील समाज रचना वेगळीच होती. मुलींचे शिक्षण फारसे मान्य नव्हते. उलट बालविवाहाची प्रथा समाजात मोठ्या प्रमाणात होती. या प्रथेमुळे रखमाबाई केवळ 11 वर्षाच्या असतानाच त्यांचा विवाह दादाजी भिकाजी यांच्याशी लावण्यात आला. काळ पुढे सरकत गेला. रखमाबाई मोठ्या होत गेल्या आणि त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली. त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घ्यायचा होता. पण त्यांचे पती दादाजी भिकाजी यांनी त्यांना स्वतःबरोबर राहण्याचा आग्रह केला. मात्र रखमाबाईंनी ठामपणे नकार दिला. त्यांना आपले शिक्षण पूर्ण करायचे होते आणि स्वतंत्र आयुष्य जगायचे होते. यामुळे सन 1884 साली दादाजी भिकाजी यांनी रखमाबाईच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला. हा खटला त्या काळात खूप गाजला. भारतातच नव्हे तर इंग्लंडमधील वृत्तपत्रातही याची चर्चा झाली. हा केवळ एका पती-पत्नीचा वाद नव्हता, तर स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा, शिक्षणाचा आणि बालविवाहाविरुद्धचा संघर्ष बनला. रखमाबाईंनी आपल्या विचारांची मांडणी करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये लेख लिहिले. त्यांनी अ हिंदू लेडी या टोपण नावाने समाजातील अन्याय आणि स्त्रियांच्या स्थितीवर भाष्य केले. त्यांच्या लेखनामुळे समाजात मोठी जागृती झाली. शेवटी या प्रकरणाचा निकाल लागला. रखमाबाईंनी काही रक्कम देऊन त्या विवाहातून मुक्तता मिळवली. हा निर्णय त्या काळासाठी अत्यंत धाडसी होता. यानंतर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार घेतला. त्या इंग्लंडला गेल्या आणि लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन येथे वैद्यकीय शिक्षण घेतले. अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी मेहनत घेतली आणि 1894 साली डॉक्टरची पदवी मिळवली. भारतामध्ये परत आल्यावर त्यांनी सुरत येथील महिला रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम सुरू केले. त्या काळात महिलांना पुरुष डॉक्टरांकडे जाणे अवघड वाटत असे. त्यामुळे रखमाबाईंची सेवा अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरली. त्यांनी रुग्णाची सेवा करताना समाजात स्त्रियांच्या आरोग्याबाबत जागृतीही केली. डॉक्टर रखमाबाई राऊत यांनी आयुष्यभर समाजातील रूढी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, स्वाभिमानासाठी आणि अधिकारांसाठी लढा दिला. 22 सप्टेंबर 1955 रोजी त्यांचे निधन झाले. पण त्यांनी दिलेली प्रेरणा आजही जिवंत आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने आपण डॉक्टर रखमाबाई राऊत यांना स्मरण करतो, कारण त्यांनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. स्वप्न मोठं असेल आणि जिद्द पक्की असेल तर समाजातील कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. डॉक्टर रखमाबाई राऊत यांची कथा आपल्याला सांगते की शिक्षण, धैर्य आणि स्वाभिमान यांच्या जोरावर स्त्री कोणत्याही उंचीवर पोहोचू शकते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू लवकरच. तोवर धन्यवाद.